स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खास असणार आहे, पण आजच्या दिवसाचं थोडंसं वेगळं महत्त्व आहे. ते म्हणजे काय, तर आज माघी गणेश जयंती आहे आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने जर आपण आजचा संदेश ऐकला, त्याचं पालन केलं तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, तुमच्या समोर 2 मोदक दिसत असतील, त्यापैकी एक मोदक तुम्हाला निवडायचा आहे. कारण मोदक म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पा काय, पण आपल्याला देखील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोदक खूप आवडतात. अगदी आवडीने प्रत्येक जण हे मोदक खातात. मग ते मोदक उकडीचे असू द्या किंवा तळणीचे असू द्या, पण मोदक हा असा प्रकार आहे की तो प्रत्येकाच्या जिभेवर एक प्रकारची चव देऊन जातो. आतापर्यंत तुम्ही मोदक खाल्ला असेल, पण आज या मोदकाच्या माध्यमातून स्वामी तुम्हाला जो संदेश देत आहे ते तुमच्या भल्यासाठीच असणार आहे. आणि हा संदेश ऐकल्यानंतर तो प्रसाद म्हणून जर तुम्ही ग्रहण केला आणि त्या संदेशाचं पालन केलं तर निश्चितच स्वामी महाराजांचा, गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. बघा ना, जसं मोदकामध्ये सारण भरलेलं असतं तशाच पद्धतीने या संदेशामध्ये देखील एक प्रकारचं सारण भरलेलं आहे. पण ते कशाचं सारण आहे, तर बघा, मोदकाचं वरचं आवरण अतिशय आकर्षित असतं. ते आपल्याला मोहून टाकतं आणि मग आपल्याला तो मोदक खाण्याची इच्छा होते. पण त्याच्या आवरणापेक्षाही जास्त महत्त्व कशाला असतं, तर त्यामध्ये जे सारण भरलेलं आहे ना, त्याला महत्त्व आहे. ते कसं भरलं आहे यावर मोदकाची चव अवलंबून असते. ते सारण थोडंसं गोड झालं तरीही आपल्याला चालत नाही आणि थोडंसं फिक्कं झालं तरीही त्याची चव बिघडते. म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात घेतल्या तरच त्या मोदकाला विशिष्ट अशी चव येते. अगदी या मोदकाप्रमाणे आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य लांबून बघितलं तर प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं, पण या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात. त्याच पद्धतीने सुखाचे प्रसंग देखील असतात आणि म्हणूनच या सुखाच्या आणि दुःखाच्या गोष्टी जर आपण योग्य प्रमाणात जमवून घेतल्या तर निश्चितच आपल्या आयुष्याला देखील एक प्रकारची गोडी लाभणार आहे. तर स्वामी भक्त हो, आयुष्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आजचा संदेश खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून हा जो संदेश आहे तो शेवटपर्यंत ऐका. कारण आयुष्याचं सारण म्हणजे काय, तर सुख दुःख, चांगले वाईट प्रसंग, रुसवे फुगवे, यश अपयश, अशा प्रकारचं सारण आपल्याला आयुष्यात भरायचं असतं आणि आपलं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं करायचं असतं. तर असो, तुमच्या समोर जे 2 मोदक दिसत आहे त्यापैकी एक मोदक तुम्ही निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 2 नंबरचा मोदक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे हे आयुष्य आहे, इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. बोट दिलं की हात धरून नरडीचा घोट घेण्याची सवय असते या ठिकाणी काही लोकांना. जवळचं समजून आपली फाटकी परिस्थिती जर त्यांना दाखवली ना, तर नातं तोडून लायकी दाखवून द्यायची सवय असते काही लोकांना. प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते. कारण अति व्यक्त करायला गेलो तर व्यक्त झाल्यानंतर त्या वक्तव्यावरून गृहीत धरण्याची देखील सवय असते काही लोकांना. उद्याची योजना किंवा मिळालेलं यश जर इतरांना सांगितलं तर त्यावरून जळून बदनामी करण्याची देखील सवय असते काही लोकांना. 4 चौघात खळखळून हसलात, बोललात तर तुला उल्लाडबाज म्हणून दुर्लक्षित करण्याची देखील सवय असते काही लोकांना. म्हणून या स्वार्थी जगामध्ये तुला वावरताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. अशा स्वार्थी लोकांपासून, अशा लबाड लोकांपासून तुला सावध राहायचं आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येकासमोर व्यक्त व्हायला जाऊ नको. तुझं सुख आणि दुःख इतरांना सांगायला जाऊ नको. अरे जे काही आहे ते आमच्या समोर येऊन सांग. आम्हाला जेव्हा तू तुझ्या अंतर्मनातल्या गोष्टी सांगतो तेव्हा आपोआप आम्ही तुझ्या अजून जवळ जातो आणि मग तुझं आणि आमचं नातं हे अजून घट्ट होतं. आणि ज्या भक्ताचं आणि आमचं नातं घट्ट होतं अशा भक्ताला दुसऱ्या तिसऱ्याची गरज कधीच पडत नाही. म्हणून तुला सांगतोय, अरे या 4 चौघांमध्ये मिसळण्यासाठी आवर्जून जा, पण 4 हात लांब ठेवून, अंतर ठेवून वागायला शिक. जे काही तुला मन मोकळं करायचं असेल, ज्या काही भावना तुला व्यक्त करायच्या असतील त्या फक्त तुझ्या या स्वामी माऊलीकडे कर. कारण आमच्यापर्यंत आलेल्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत कधीही जात नाही. त्या फक्त आम्ही आमच्या पुरत्या मर्यादेत ठेवतो आणि तुला मदत देखील करतो. जेव्हा अशा प्रकारचा भरोसा ठेवून आमचा भक्त आमच्याजवळ येतो ना, तेव्हा आमच्या भक्ताला आम्ही एकच सांगतो,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे तुला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी गोष्ट करायची म्हटलं ना तर लोक काय म्हणतील हा विचार करण्याची निरर्थक भीती समाजातील अनेक लोकांना मागे ठेवते. याच भीतीने अनेक जण ग्रासलेले आहे. ही भीती तुला एखाद्या गोष्टीसाठी साधा प्रयत्न सुद्धा करू देत नाही. मग तुझी अवस्था त्या उमलण्याआधी तोडून टाकलेल्या कळीसारखी होते. म्हणून लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे. अरे चौकटी बाहेर जाऊन जर तुला विचार करायचा असेल तर लोक काय म्हणतील या प्रश्नाचं उत्तर तुला शोधण्याची गरज नाही. कारण लोकांना अति महत्त्व दिल्याने तुझी स्वप्न अपुरी राहतात. म्हणून तुला जर ठाऊक आहे ना की एखादी गोष्ट करण्यासाठी तू सक्षम आहे तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न कर. जेव्हा तू एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा हे जग तुझ्यासोबत असलं नसलं तरीही त्याने काहीही फरक पडत नाही. तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत असणार आहे. अरे पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या ठाकतील. घरच्यांना मात्र एकच भीती की लोक काय म्हणतील. अरे का म्हणून विचारात घ्यावी लोकांची मते आणि स्वतःचा आनंद का लाथाडावा. म्हणूनच स्वतःचं मन मारून अनोळखी लोकांचा विचार करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नको. हे आयुष्य तुझं आहे तर ह्या आयुष्याचे निर्णय देखील तूच घ्यायला हवे. म्हणून इतरांच्या मतांना प्राधान्य आवर्जून दे. पण जेव्हा तुला इतरांची मतं पटत नाही आणि तू तुझ्या म्हणण्यावर ठाम असतो ना तेव्हा इतरांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा तुला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं असतं. आणि जर तू घेतलेला निर्णय योग्य आहे किंवा तू सत्याच्या मार्गावर चालत आहे इतका जरी तू प्रामाणिक असला ना तरीही त्या वाटेवर चालताना तुझी ही स्वामी माऊली तुझ्या सोबत असेल. अरे लोकांचा विचार आवर्जून करावा पण जेव्हा तुझ्या मनामध्ये एखादा चुकीचा विचार चालू असेल, जेव्हा तुझं मन काहीतरी वाईट करण्यासाठी तुला प्रवृत्त करत असेल ना तेव्हा आवर्जून तू लोकांचा विचार कर. पण जेव्हा तुझं मन तुला खंबीरपणे सांगत आहे की तू ज्या मार्गावर चालला आहे त्या मार्गावर तुझ्याकडून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही, कुणाचीही अधोगती होणार नाही किंवा कुणाचंही नुकसान होणार नाही असं जर ठामपणे तुझं मन तुला सांगत असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. जे काही करायचं आहे ते अगदी बिनधास्त कर. त्यासाठी तुझी ही माऊली तुला मदत करेल. फक्त हे सगळं करत असताना एक गोष्ट सदैव लक्षात ठेव. वाईट वागताना ठेवावी लाज, करावा तेव्हा लोकांचा विचार. वाईट वागताना ठेवावी लाज, करावा तेव्हा लोकांचा विचार. चांगलं करताना मात्र ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार, स्वच्छ ठेवावे आपले आचार. बऱ्याचदा स्वप्न अपुरी राहतात ती फक्त लोक काय म्हणतील या एका विचाराने. म्हणून लोकांचा विचार करणं सोडून दे. लोकांचं काय, लोक आज बोलतील, हसतील आणि कालांतराने विसरूनही जातील, सोडूनही देतील व पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेतील, वेगळं मनोरंजन शोधतील आणि तुझी मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त अधोगती होईल. म्हणून अशा लोकांचा विचार करण्यापेक्षा तुझ्या भविष्याचा विचार कर. तुझ्या वर्तमानामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न कर आणि जो मार्ग तू निवडला आहे त्यामध्ये आमच्या नामाची जोड त्याला दे. जिथे आमचं नाम असणार आहे तिथे सदैव तुला आमचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आम्ही देखील तुला सांगणार आहोत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आज गणेश जयंतीनिमित्त स्वामी महाराज गणपती बाप्पांच्या रूपामध्ये तुमच्या समोर आले होते आणि तुमच्यासाठी मोदकाचा प्रसादही घेऊन आले होते. तर हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कोणता मोदक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मुख्य म्हणजे आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.